महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असा उपमुख्यमंत्री जो महाराष्ट्राला कदाचित पहिल्यांदाच लाभला असेल आणि शेवटही लाभेल, कारण असा नेता आहे जो ग्रामीण भागातील आला आणि ग्रामीण भागाचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचवला। शेतकरी चळवळ असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सहकाराचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, कोणतेही या महाराष्ट्राचा असा व्यासंग अभ्यास असणारा एकमेव नेता म्हणजेच अजितदादा पवार। ग्रामीण भागाचे खरे जाण आणि खरे प्रश्न आणि त्या प्रश्नांवर उपाय असणारा शोधणारा एकमेव असा नेता जो आपल्यामधून आज गेलाय। बरोबर 66 वर्ष 6 महिन्यांनी 6 दिवस असा त्यांचा वेळ आणि आपल्या कामाप्रती किती निष्ठावान असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे माननीय अजितदादा पवार। सकाळी किंवा दुपारी किंवा जो कोणताही वेळ असेल, जो वेळ आपल्या कार्यकर्त्यांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला दिला तो वेळ अतिशय तंतोतंत पाळणारा असा हा नेता आणि दिलेल्या शब्दाला जागणारा, दिलेला शब्द पूर्ण करणारा आणि सतत ग्रामीण भागाच्या विकासाविषयी ज्याच्या मनामध्ये नेहमी कायम प्रश्न असायचे आणि ते सोडवलेच पाहिजे असा विचार असणारा एकमेव महाराष्ट्रातील हा नेता आणि हा आज आपल्यातून गेला हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे। ज्यावेळेस सकाळी सकाळी बातमी प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या कानावर पडली त्यावेळेस प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या हृदयाचा ठोका चुकला असा हा नेता आज आपल्या सर्वांमधून गेलेला आहे। खऱ्या अर्थानं जी वेळ दिली जाते अजितदादांकडून ती पाळली जाते, परंतु दादांची ही जाण्याची वेळ नव्हती। महाराष्ट्रासाठी दादांनी खूप काही केलंय आणि दादांकडून अजूनही खूप काही होणं अपेक्षित होतं असा नेता आपल्यातून गेलाय। आणि आपल्या अकोले तालुक्याचा विचार जर केला तर खऱ्या अर्थानं पवार कुटुंबियांनी जे काही आपल्या अकोले तालुक्यासाठी दिलं, मग त्यामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना असेल, अगस्ती दूध संघ असतील, बाजार मार्केट असतील, जो काही अकोले तालुक्याचा पर्यटनासह सर्व काही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सहकारामध्ये जो काही महत्वाचा हा वाटा जिल्ह्यामध्ये आहे त्यामध्ये सर्वात मोठं योगदान अजितदादांचं आहे। पिंपळगाव खांड सारखं धरण अजितदादांनी आपल्या तालुक्याला दिलं। असे आपल्या आदिवासी भागासह संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा ज्यांचा अतिशय बारीक अभ्यास आहे आणि हा अभ्यास असणारा ते जाणतं नेतृत्व, महाराष्ट्राच्या प्रशासनावर अतिशय मजबूत पकड असणारं हे नेतृत्व आणि कोणत्याही अधिकारी कोणत्याही वेळेला कुठेही भेटला तरी सांगितलेलं काम त्या अधिकाऱ्याकडून झालंय की नाही याची आपुलकीनं चौकशी करणारा असा हा नेता होता। आयुष्याच्या सोबतीला जर काही त्या दादांकडे काही असेल तर अख्खा महाराष्ट्र जो हळहळलाय ते दादांची खरी संपत्ती कमाई होती। आणि आज जर ते फोटो वगैरे जर बघितले त्याबरोबर सामान्य लोकांनी दिलेले त्यांच्याकडे अर्ज असतील, सामान्य लोकांनी दिलेले कामाचे अहवाल असतील किंवा काय असेल ते सर्व दादांच्या सोबत होतं। कितीही कामाचा व्याप असू द्या तो पूर्ण केल्याशिवाय दादा कधीही थांबले नाहीत। असं हे महाराष्ट्राचं शेती प्रश्नाविषयी जाणकार असणारं नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा जो प्रश्नांचा आवाज जो मंत्रालयामध्ये बुलंद होऊन त्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं वजन प्राप्त होऊन त्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचं काम जो ग्रामीण भागातून आणि ग्रामीण बोली भाषेतला हा आपल्याला सर्वांना आपल्या जवळचा वाटणारा असा अजितदादा पवार आज आपल्यामधून गेले आहेत। याचं आपण सर्व जणांनी दुःख आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयनालाच आहे, ज्यांनी 10वी लोकसभेमध्ये भारतीय लोकसभेचे सदस्य झाले आणि 6 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि ते कामाचा रेकॉर्ड असणारा माणूस, उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड असणारा माणूस, सर्वच गोष्टींचं बहुतेक रेकॉर्ड करणारा हा माणूस आज अचानक आपल्या सर्वांमधून गेला। आज घड्याळाची वेळ चुकली पण दादा आज आपल्यात असायला हवे होते असं हे संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं असणारं ग्रामीण भागाचा आवाज मंत्रालयात आज थांबला असं वैयक्तिक माझं मत आहे। अशा आपल्या सर्वांचे लाडके असणारे महाराष्ट्राच्या चतुरस्र नेत्यांपैकी एक असणारे, हजरजबाबी असणारे आणि प्रत्येक प्रश्नाला कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे, विशेष म्हणजे शेतकरी संघटनेच्या बाबतीत जे काही प्रश्न शेतकऱ्यांचे घेऊन जात होते त्या प्रश्नांना न्याय देणारा एकमेव महाराष्ट्रातील नेता जर कोणी असेल तर ते अजितदादा पवार। अजितदादा पवार जाण्याने महाराष्ट्राची तर हानी झालीच, त्याचबरोबर शेतकरी चळवळीची सुद्धा आणि शेतकरी वर्गाची सुद्धा खूप मोठी हानी झाली। म्हणून या अशा लाडक्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना मी गणोरी ग्रामस्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तमाम अकोलेकर जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादांना स्वर्गामध्ये निश्चितच चांगली जागा मिळेल अशी मी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।